नमस्कार. राजसाहेब, उद्धव साहेब, तुम्ही दोघेही मराठी अस्मितेचा अभिमान आहात. काही मुद्दे आहेत जे बोलायचे वाटतात, पण त्यातला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो, तो म्हणजे लोकल मधला. आज मराठी माणूस स्वतःच्याच मुंबईमध्ये लोकल मध्ये चढू शकत नाही. लोकलच्या गेटवर काही सभ्य माणसं लुडो खेळत बसलेले असतात आणि काही लोक मोबाईलवर बिझी असतात. असेच लोक हे गर्दी करून त्या गेटवर उभे राहतात आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला आज चढूनही देत नाहीत. आणि आम्ही जर म्हणलं थोडं बाजूला व्हा तर आमच्यावरच डाफरतात. गँग बनवून आम्हाला गर्दीत दाबून टाकतात. आम्ही काय चुकतोय? फक्त मराठी बोलतो म्हणून. आज जरा बरं वाटलं. मीरा रोड मध्ये खूप मराठी लोक एकत्र आले, पाहून खूप आनंद झाला. म्हणून वाटलं एक रील करावी. माझं एक छोटस म्हणणं हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं. साहेब, एक गोष्ट आठवते. इंग्रज ही व्यापाराच्या नावानेच आले होते आणि 150 वर्ष राज्य करून गेले. आज हेही सुद्धा व्यापारी म्हणून आलेत, पण पुन्हा एकदा राज्य करण्याच्या खुणा उमटू लागलेत. आमचं घर, आमचं शहर, आमची भाषा सगळं मागं पडत चाललंय. म्हणूनच एक विनंती आहे साहेब, फक्त मराठी भाषाचा मुद्दा नकोय, काहीतरी कृती हवीये. दिसतंय मराठी माणूस सावरतोय, पण साहेब तुमच्या दोघांचाही आधार हा भक्कम हवाय. आम्हाला मुंबई सोडून जायचं नाही, पण ही मुंबई आपली वाटावी यासाठी थोडासा बदल हवाय. जय महाराष्ट्र.